तर नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 23 आणि शुक्रवार आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. जे आपलं पेसा भरतीबद्दल आंदोलन होते सगळीकडे, जसं पेठ, हर्सूल आणि नाशिक, खूप साऱ्या ठिकाणी जे आंदोलन होते, सुरगाणा ठिकाणी वगैरे सगळ्या ठिकाणी आंदोलन होऊ राहिले. तर आज तिसरा दिवस असूनही पेसा भरतीचा काही निकाल लागलेला नाही आहे. तर तसंच तुम्हाला मी घेऊन जाणार आहे हर्सूलच्या आंदोलन, जिथे आंदोलन चालू आहे तिथे घेऊन जाणार आहे. सो तुम्ही बघा पुढे. नाशिक आणि काही ठिकाणी जाणारा जो मार्ग आहे तो फक्त आता इथंच स्थगित आहे आणि इथूनच काय येणं जाणं होत असेल ते इथूनच होतं. पुढे काही गाड्या जात नाही. बसेस पण इथंच लावलेल्या आहेत, ज्या येतात बसेस त्या इथूनच मागं जातात. येणारा प्रत्येक गाडीवाला हा इथे येऊन थांबणारच आहे, कारण इथेच बंदोबस्त केलेला आहे पोलिसांनी सुद्धा. पुढे एक पण गाडी जाऊन देत नाही आहे. सर्व बसेस, ट्रॅक्स सगळे इकडे स्टॉप झालेले आहेत. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे इथेच. एक पण गाडी पुढे नाही जाते. तर थोडी कॅमेऱ्याबद्दल चर्चा करून झाली आमच्या पोलीस मित्रांसोबत आणि मी तसंच निघतोय आता खाली, जिथं मेन आंदोलन चालू आहे तिकडे. सो आता मी तिकडे जाणार आहे. फायनली जिथे आंदोलन चालू आहे तिथे मी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आंदोलनात किती सहभागी झालेले आहेत आणि कोण कोण सहभागी झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आहे गणा, एक व्लॉगर, आणि माही पाटील इथे भेटलेला आहे मला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे आदिवासी पेसा भरतीच्या मोर्चासाठी. सो आंदोलनासाठी जेवढे पण बसलेले आहेत त्यांच्यासाठी सोय इथं आंदोलनासाठी बसलेले. हक्क हवा, भीक नको. हक्क हवा, भीक नको. हक्क हवा, भीक नको. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. एक ती एक कमान, एक समान. की आपण बघतोय की 17 संवर्गातली जी पदं आपण म्हणतोय, पण 17 संवर्गातली पदं नेमकी आहेत काय आणि पेसा भरती म्हणजे आहे काय. तर आपल्या आदिवासी भागामध्ये विविध प्रकारची ज्या 17 प्रकारच्या नोकऱ्या आहेत, त्या 17 प्रकारच्या नोकऱ्या किंवा 17 प्रकारची जी पदं आहेत ती आदिवासी तरुणांसाठी किंवा आदिवासी भागात शिकलेल्या लोकांसाठी, त्या पात्रतेनुसार असलेल्यांसाठी राखीव आहेत. त्या राखीव जागांवरती आपल्या आदिवासी युवकांची, युवतींची किंवा त्यासाठी पात्रताधारकांची निवड झाली, परंतु कोर्टाने किंवा इतर काही शक्तींनी ती सगळी आपली जी भरती प्रक्रिया आहे ती थांबवली आहे. त्या भरती प्रक्रिया थांबवल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील असंख्य आदिवासी तरुण हे रोजगारापासून किंवा नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. तरी सुद्धा ही 17 संवर्गातील पेसा भरती तात्काळ करण्यात यावी यासाठी आपण आज तिसऱ्या दिवशी रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन करत आहोत. अनेकांना आज आपण सगळे बरेच आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात. अनेकांना माहित नाही की आपण नक्की इथं कशासाठी बसलोय. तर जर पेसा भरती जर आता जर रद्द झाली तर भविष्यात पुढे कधी मिळेल याची आपल्याला शाश्वती राहणार नाही. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत ही पेसा भरतीची 17 संवर्गातली जी भरतीची पदं आहेत, ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात किंवा ज्यांना पदावरती रुजू होण्याचे फक्त आदेश देऊनही त्यांना सध्या थांबवलेलं आहे, त्या सगळ्यांची नियुक्ती होईपर्यंत आपल्याला इथे ठाण मांडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यापर्यंत आपल्याला चक्काजाम आंदोलन सुरूच ठेवायचं आहे. आणि आज जे पण आंदोलनाला आले ते सगळ्यांनी आपला हा तिसरा दिवस आंदोलन चालू आहे. शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी खाली बसून आंदोलनाला सहकार्य करायचं आहे. कुठल्याही प्रकारे करे पुकार, राघोजी बांगरे करे पुकार, तंट्या मामा करे पुकार, कोण म्हणतं देणार नाही. पेसा भरती, पेसा भरती, आदिवासी ब्रिटिशचा आंदोलनात सामील व्हा आणि हा पेसा भरती किंवा पेसा कायदा वाचवण्यासाठीचा जो लढा चालू आहे त्यामध्ये सर्वांनी सामील होऊन आपलं योगदान असू द्या, जेणेकरून पुढे भविष्यात भरती, पेसा भरती कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. पाऊस पडतोय खरा,
रोजगाराचा दुष्काळ पण बघा जरा. रोजगाराचा पाऊस पडतोय खरा, पण बेरोजगारीचा दुष्काळ पण सावरा जरा. साहेब, लाडकी बहीण लाडका भाऊ ठीक आहे, आदिवासींचे प्रश्न सोडवायला तुमचं सरकार वीक आहे. आदिवासींचा प्रश्न सोडवायला तुमचं सरकार वीक आहे. 25चं तारुण्य आमचं, 25चं तारुण्य आमचं विचारांनी थकलं आहे. 25चं तारुण्य आमचं विचारांनी थकलं आहे. डिप्रेशन मध्ये जाऊन पोरग पार सुटलं आहे. डिप्रेशन मध्ये जाऊन पोरग पार सुटलं आहे. आता तुम्हीच सांगा ना साहेब, आता तुम्हीच सांगा ना साहेब, घरी तरी मोकळ्या हाताने जाऊ कसं? लागली नाही नोकरी माझ्या बापाला, मी सांगू कसं? बँकेचे हप्ते मी फेडू कसे? बँकेचे हप्ते मी फेडू कसे? साहेब, कालच माझी माय म्हणाली, कालच माझी माय म्हणाली, माझा एक निरोप साहेबांना सांग, माझा एक निरोप साहेबांना सांग, या योजना वगैरे नको देऊ, या योजना वगैरे नको देऊ, पण माझ्या लेकरांना वाऱ्यावर नको ठेवू. कोणासाठी नाही साहेब, कोणासाठी नाही साहेब, माझ्या मायेसाठी तरी ऐका हो. एकदा काय तो निर्णय घेऊन आम्हाला मोकळं करा हो. ओके, धन्यवाद. हार्सलमध्ये अजून पण आंदोलन चालू आहे, पाऊस पण चालू आहे, तरी सुद्धा आपले आदिवासी बांधव आहेत जे आंदोलनासाठी अजून सुद्धा इथेच बसलेले आहेत. अवघी सृष्टी माझी, जंगल जमीन हीच संपत्ती, हीच माझी संपत्ती. जंगल जमीन हीच माझी संपत्ती. नाहीच माझी पोरं कॉन्व्हेंटला शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळी, नाहीत माझी पोरं कॉन्व्हेंटला शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळी. तुमच्या इतकी परिस्थिती नाही माझी, पण सुखाचे 2 घास गिळतात कष्टाच्या कपाळी. गेला बाबा जमाना आता कंदमुळांचा, गेला बाबा जमाना आता कंदमुळांचा. आमचं त्यावरच म्हणणारी बरीच होती, परिस्थिती नाही राहत बाबा सारखी ती. आता माझ्या त्यात उडीद आणि इंद्रायण्याच्या पोटी. पोशाखही आमचा साधाच, पोशाखही आमचा साधाच, तसे कष्टही आमचे बरेच. पिवळ्या उन्ही घाम घालतो म्हणून तर नेहमी काळेच. वनवासी नाही हो आम्ही, आम्हास आदिवासी म्हणा. वनवासी नाही हो आम्ही, आम्हास आदिवासी म्हणा. आमच्यातही भावना असतात साहेब. जातीने नाव जपून जपतो संस्कृतीचा कणा, जातीने नाव घेऊन जपतो संस्कृतीचा कणा. धन्यवाद. आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो. पेसा भरती झालेच पाहिजे, पेसा भरती झालेच पाहिजे. हक्काला भीक नको, हक्काला भीक नको. पेसा भरती झालेच पाहिजे, पेसा भरती झालेच पाहिजे. रद्द करा, रद्द करा. तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नोकऱ्या आमच्या हक्काच्या. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा. पेसा भरती, पेसा भरती. कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नोकऱ्या आमच्या हक्काच्या. बोलत भरती, बोलत भरती. आता आमचा आदिवासी माणूस खाली बसणार नाही. आता आमच्या आदिवासी माणसाला डायरेक्ट आम्ही खुर्च्या मागवल्या आहे, खुर्च्यांवर बसून आंदोलन करू आम्ही आता. लावान त्याच्यावरच बसा, ज्याचे त्याचे लावान तिथेच बसा. चौधरी खुर्ची घ्या, बसा जरा. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. फोकस भरती रद्द करा. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी.
चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, बोगस भरती रद्द करा, रद्द करा, रद्द करा, बोगस भरती रद्द करा, रद्द करा, रद्द करा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पेसा भरती अरे कोण म्हणतो देणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी आपल्या भागातील जी ड्रोन कॅमेरा आणि इतर कॅमेरे घेऊन सगळी टीम आलेली आहे आणि सोशल मीडिया व शासनापर्यंत पोहोचण्यासाठी ती मदत करत आहे. त्यांचं मी सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. त्यानंतर तर मित्रांनो, हर्सुल गावामध्ये जे मोर्चेचा कार्यक्रम चालू आहे, इथं पैसा भरती झालीच पाहिजे, पैसा कायदा कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. तुम्ही जर आज रस्त्यावर उतरसाल तरच पुढे तुम्हाला काहीतरी होईल. त्याच्यामुळे आला देणार हो मग. धन्यवाद. नाही कुणाच्या बापाचं, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नोकऱ्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, नोकऱ्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. अरे हम लढेंगे आहेत, त्यासाठी आपण शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे. असे सगळ्यांनी एकत्रित अजून जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहिले पाहिजे तरुणांनी. आज आमच्या आंदोलनाला नवीन रूपरेषा भेटलेली आहे आणि आता मंडप टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. मंडप टाकण्याची तयारी चालू आहे पूर्णपणे. सर्व मंडळीला जेवणाची सोय केलेली आहे आणि प्रत्येकाला जेवण भेटेल याची काळजी घेतलेली आहे आणि सर्व जेवण करायला इकडे जात पण आहेत. शेवटी मंडप टाकायला सुरुवात केली आणि सगळ्या जागेला मंडप टाकणार आहे. की 17 संवर्गाचा विषय मध्ये आता आम्ही इरफान भाऊन आम्ही चर्चा करत होतो की फक्त सुप्रीम कोर्टने काही नाही, फक्त एक रीत टाकलेली आहे, पण तिच्यामध्ये कुठेही सुनावणी झालेली नाही. परंतु शासनाची मानसिकताच नाही की हे 17 संवर्ग आदिवासींना द्यायचे पैशाचे जे लागू केलेले आहेत. मला वाटतं 96चा आपला कायदा आहे, त्याच्या नंतर आतापर्यंत आज आपण 2024 मध्ये वावरत आहोत. परंतु आता पण आपण आपल्या हक्काच्या असलेल्या ज्या 17 संवर्गाच्या जागा आहेत त्याच्यापासून आपल्या मुलांना दूर ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ऑर्डर झालेल्या होत्या, काही जण रुजू पण झाले, पण तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलं. म्हणजे आदिवासीचा अधिकार आहे, तो अधिकारच द्यायचा नाही आणि समाजाला कुठेतरी वेठीस धरून त्यांचे जे काही संवर्गाचे पद आहेत, 17 संवर्गाचे पद, ते त्यांना देऊ द्यायचे नाहीत. या ठिकाणी आपल्याला आपण ज्या वेळेस सर्वजण खर तर समाज म्हणून एक होऊन संघटित असणं फार गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की सर्व समाज हे ज्या वेळेस समाजाचा विषय येतो त्यावेळेस एकत्रित होतात. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी समाजासाठी एक झालं पाहिजे. या ठिकाणी एकत्र झालं नाही तर आपल्या मुलांना, नातवांना जे ते त्यांचा हक्क आहे त्या हक्क या ठिकाणी त्याच्यापासून ते वंचित राहतील. कारण जोपर्यंत आपल्याला आपला अधिकार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष चालूच ठेवावा लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण एक, जसं आपण म्हणतो की एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, तसं सगळ्यांनी इथे एकत्र आलं पाहिजे. आणि या ठिकाणी नुसतंच नाशिकला आहे, पालघरला आहे, जव्हारला आहे, सगळ्याच ठिकाणी आपले बांधव भगिनी त्या ठिकाणी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. आणि हा लढा आपल्याला निश्चितपणाने यशाच्या शिखरावर चढवल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण एकजुटीने सगळे एकजूट राहूया आणि आपल्या हक्कासाठी
आपण निश्चित या ठिकाणी विजय आपला जो हक्क आहे तो हक्क घेऊन विजयाकडे आपण जेव्हा वाटचाल करू खऱ्या अर्थाने त्यावेळेस आपल्याला आपला जो अधिकार आहे तो मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी इरफान भाई पण आहेत, इरफान शेख आहेत की जे सातत्याने आपल्या बरोबर आपल्या समाजाच्या काही अडचणी असतील त्यावेळेस आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे ते उभे असतात आणि त्यांना आपण सगळ्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी त्यांनी जो पुढाकार घेतलाय आपण सगळेजण त्यांच्या सोबत या ठिकाणी राहूया. कुठेही केव्हाही जायचं असेल काही संघर्ष करायचा असेल नेहमीच आम्ही समाजाच्या बरोबर आहोत राहू. आणि ज्यावेळेस या आपल्याला ज्या 17 संवर्ग आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जोपर्यंत ते मान्य होत नाही शासन इतक्या गेंड्याच्या कातडीचं आहे की ते 23-24 दिवस झाले अजून कुठली दखल घेतली गेलेली नाही. आदिवासी मंत्री नाशिक मध्ये येतात, गेस्ट हाऊसला राहतात, गेस्ट हाऊसच्या मागे आपले सगळे बांधव बसलेले आहेत, स्वतः आदिवासी आहेत, पण त्यांना समाजाची कुठेही देणं घेणं नाही. त्यांना आपली खुर्ची महत्वाची वाटते आणि म्हणून या सगळ्यांचा माज उतरवण्यासाठी आपल्याला हा संघर्ष असाच चालू ठेवायचा आहे आणि असाच आपण सगळेजण ज्यावेळेस एकजुटीने संघर्ष करू त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्या सोबत आहे, माझा तुम्हाला आपल्या समाजासाठी सर्वांना निश्चित या ठिकाणी पाठिंबा तर आहेच. पाठिंबा काय माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे की एक समाजाचा घटक म्हणून मी सुद्धा तुमच्या बरोबर तुमच्या बरोबरीने समाजाच्या ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सर्व समाज बांधव आणि या ठिकाणी उपस्थित माजी आमदार निर्मलाताई गावित, मी सर्वप्रथम आपल्या सर्व समाज बांधवांना माझी ओळख करून देतो. माझी खरी ओळख आमदार निर्मलाताई गावित यांचा कार्यकर्ता ही आहे. इगतपुरी पंचायत समिती सभापतीपद मी मागच्या दादा खूप मेहनत घेऊन आपल्या आदिवासी समाजासाठी ब्लॉग वगैरे करतात. त्यांना सबस्क्राईब करा आणि शेअर करा. निमित्त आहे त्याच्या फार जय जवाहर जय आदिवासी. अहो मित्रांनो, तुम्ही सगळे येता हर्सुलला, मजा मारता, दारू पिता, हे करता. आज आपल्याला गरज आहे आदिवासीची. कशासाठी जमला हा तुम्ही एवढं जण? आंदोलनासाठी. कोणचं आंदोलन? पिसा भरती. अरे मग एवढे लोक एवढे कमी लोकसंख्येत काय होणार आहे तुमचा? काहीच नाही होणार बाबा. कुठं आहे तुमचा समाज? समाज आमचा काय घरी बसलेला आहे. अरे म्हातारी माणसं आले, त्या पांढऱ्या टोप्या आल्यात, लाज वाटेल पाहिजे माझ्या समाजाला. हे काय आरक्षणाचा फायदा? सॉरी, आरक्षणाचा नाही, पैशाचा काय फायदा आहे रे माणसांना? काय फायदा आहे पैशाचा आहे माणसांना? म्हातारी माणसं आहेत सगळी. रात्रंदिवस इथं रस्त्यावर बसायला लागलेत आणि त्यांची तरुण पोरं तिकडे पबजीच्या नादात जाम झालेत. 1.5 GB संपवायला लागलेत आमची पोरा पबजी मध्ये आणि पांढऱ्या टोप्या इकडे येऊन बसल्यात. बापांनी कष्ट करायचं का? जन्मय बापांनीच द्यायचा, रस्त्यावर बापांनीच बसायचं आमच्या आरक्षणासाठी. पोरांनी काय घरी विमलच्या पुड्या खायच्या, पबजी खेळायचा, 1.5 GB नेट संपवायचा. आणि काय चाललंय काय? पिक्चर बघायचं. माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना एक आवाहन आहे. आज आपण आपल्या गावात एखाद्या कट्ट्यावरती एखाद्या झाडाखाली एक बाकडा टाकलेला आहे आणि त्या बाकड्यावरती एक नाव वाचा, पेसा अंतर्गत निधीचा योग्य वापर. त्याच बाकड्यावर तुम्ही आज स्वतःचा मोबाईल घेऊन तुमच्या घरी आंदोलन बघतायत आणि हे जे तुमचे वडील, तुमचे आजोबा, ज्यांना उद्याची काळजी नाही, उद्या मेले तरी त्यांना काळजी नाही, आणि ती काळजी त्यांना आहे की आज माझ्या नातवाला, आज माझ्या मुलाला नोकरी भेटली पाहिजे आणि ती पेसामधून. त्या बापाला तुमची काळजी आहे पण तुम्हाला काळजी नाही. तुमचा एकच आहे. यांचा फायदा काय आहे रे? यांचा फायदा काय आहे की मी ज्या मुलाला जन्म दिलाय त्या मुलाच्या कमाईतून आज माझं वय झालंय, त्या कमाईतून मी खाल्लं पाहिजे आणि मी घरी आराम केला पाहिजे आणि माझ्या मुलानं रस्त्यावर उतरून स्वतःच्या हक्कासाठी आज लढलं पाहिजे. तोच मुलगा घरी बसून पबजीला खेळत असेल. बरं का, मी दुपारपर्यंत घरी होतो पण जीवन भोईचा स्टेटस वाचला का आपला जन्म फक्त नाचायला झालाय का 9 ऑगस्टला? नाचायला झालाय का जन्म? नाही.
तडक दिशी गाडीला किक मारून हिथं आलो. जन्म नाचायला झालाय का आपला? अरे लाखोच्या संख्येत दिसणार आपला समाज या आरसूलाच दिसत नाही रे, जागा दिसत नाही. अख्खा रस्ता पॅकचे पॅक दिसतात. आम्ही स्टेटस ठेवतो, पहा आमचा समाज किती जागा झाला. आज कुठं गेला रे? आज कुठं गेला माझा समाज? 4-5 डोक्या दिसायला लागल्या. काय घेणार आहे ऍक्शन सरकार? काय ऍक्शन घेणार आहे? जरा अजूनही जर लाज वाटत असतील ना तर उद्या रस्त्यावर उतरा, समाजासाठी काहीतरी तृण व्हा. इतर समाज कोटी संख्येने उपस्थित राहतो. आज तुम्हाला हक्कांची जाणीव नसल, पण ह्या हक्क उद्या जातील ना त्यावेळी कळल. ज्यावेळी खिशात 100 रुपये राहतात किंमत कळत नाही, पण पैसे संपायला लागतच ना. ज्यावेळी खिशात 10 रुपये सुद्धा राहत नाही, काहीतरी चॉकलेट खाऊ वाटत नाही, खिसा बघतो ना त्यावेळी जाणीव होती पैसे खिशात नाहीत. आज आरक्षण आहे, मालक आहे आपण, पण हे आरक्षण संपला ना उद्या कोणीही वाली नाही आपला. धन्यवाद.